ज्या मुलीबद्दल तू म्हणत होतास ती हीच आहे ना? आत्याबाई, आर्यन इकडे न येण्याचं एकच कारण नाहीये. हे बघ, आज मी इथे आलोय ना, त्याची एक किंमत आहे आणि एक ना एक दिवस मी ती किंमत वसूल करणार तुझ्याकडूनच. आज आपल्या घरावरचं मळप दूर झालं बघ. आज कितीतरी दिवसांनी आपली अमृताताई हसली. अमृता, एका अर्थी तू माझ्या प्रेमात पडली नाहीस ना, ते बरंच झालं. आपण अजूनही मित्र आहोत. का नाही? मैत्री तुटण्यासारखं आपल्यामध्ये काहीच घडलं नाहीये. जानकी, मी मगाशी तुला म्हणालो ते लक्षात आहे ना? मी इथे आलो, त्याची किंमत एक ना एक दिवस तुझ्याकडून वसूल करीन. आहे ना लक्षात? बोल, काय किंमत आहे? वा, आत्ता कशी किल्लेदारीण बाई वाटली. नाहीतरी सगळे किल्लेदार एखाद्याची किंमत करण्यात पटाईत आहेतच. एनिवेज, ही किंमत खूप छोटी आहे. एक कप कॉफी. आत्ता आणते. एक मिनिट, इथे नाही, बाहेर कुठेही. ते कसं शक्य आहे? तीच तर किंमत आहे आणि ती फार जास्त आहे असं मला नाही वाटत. सो उद्या आपण भेटतोय. बाय. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. इफ आय एम नॉट मिस्टेकन, तुम्ही अहिल्या काकू ना? मी आर्यन सरतापे, राईट? युगंधरा बाईंचा मुलगा. तुझ्या आईला कोण नाही ओळखत रे? मित्र मित्र म्हणून खांद्यावर हात ठेवून फिरायचं आणि मग पाठीत चुरा खुपसायचा. जुनी सवय आहे ना तुझ्या आईची ही. तुमचं काहीतरी चुकतंय अहिल्या काकू. तुम्ही तुमच्या कसल्या तरी सवयी माझ्या आईवर लादताय. तुमच्या घरच्यांच्या पाठीत सुरा खुपसवणं तुम्ही कधी सोडलं नाहीत, तर बाहेरच्यांचं काय बोलताय? हा, तू कोणाला बोलतोय? काही कळतंय? कोणाच्या घरात येऊन काय बोलतोयस? कळतंय तुला? अहिल्या काकू, मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी युगंधरा सरतापेंचा मुलगा. तुमच्याबद्दल मी माझ्या आईकडून आणि जना काकाकडून. जना काका ओळखता ना तुम्ही जना काकाला? का आठवण करून देऊ? तुला काय म्हणायचंय? मला काय म्हणायचंय ते तुम्हाला चांगलंच कळलंय. स्वतःच्या पुतणीवर बलात्कार झाला तर तिला धीर द्यायचा सोडून तिच्या बलात्काराची बातमी करू पाहताय तुम्ही. हे बघ, तू माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतोय. मिसेस अहिल्या किल्लेदार, मी एक वर्तमानपत्र चालवतो, त्यामुळे आमच्याकडे आलेला प्रत्येक कॉल आम्ही रेकॉर्ड करतो. त्याचं काय कधी कोण पलटी खाईल सांगता येत नाही ना. सेफ्टीसाठी बरं असतं. सो इथून पुढे मी तुमच्या घरात असेल किंवा बाहेर रस्त्यावर उभा असेल, माझ्याशी बोलताना आवाज खाली ठेवायचा. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी त्यांना असाच फोन केला होता. चला, म्हणजे फोन केला होता हे तर मान्य आहे ना तुम्हाला आता? आणखीन एक गोष्ट, इथून पुढे ज्या ज्या वेळी माझ्याशी बोलाल त्या त्यावेळी याच आवाजात बोलायचं. ह्याचं काय ना, माझ्या कानाला हाच सूर आवडतो.
better keep that in mind. गण्या, मी कट्टी आहे तुझ्याशी. मला भेटायला का नाही आलास इतके दिवस? आई शपथ, आधी मी घेणार होतो कट्टी, तू का घेतलीस? कारण तू घरी आल्यापासून तू तुझ्या खोलीत का नाही येऊ दिलंस मला? हे खोटारड्या, मी काय दरवाजावर बोर्ड लावून ठेवला होता का गणेशला आत सोडू नका म्हणून? बरं चल ठीक आहे, हे घे चॉकलेट. आपण आपल्या आपल्यात नको ना भांडूया. आपल्या या प्रकरणात जानकी ताईला पण खेचून घेऊया. कारण जेव्हा तू घरी नव्हतीस ना तेव्हा ती खूप दादागिरी करायची. काय करायचं मी? दादागिरी करायचे? माझ्याबद्दल फार बोलायला लागल्यास. जास्त बोलू नको, लय बदलून काढेन. बरं ते जाऊ दे, मला सांग काय झालं? कधी कधी काय? आर्यन घरी आला होता तेव्हा काय बोलणं झालं? काय झालं? हा ते काही नाही अगं, मजा आली. म्हणजे आम्ही खूप गप्पा मारल्या, हसलो, धमाल केली. जानकी, खरं सांगू, मला अजून एक आश्चर्य वाटतंय ना की युगंधरा सरतापेच्या मुलावर मी इतकं मनापासून प्रेम केलं. ज्या बाईचं नाव जरी काढलं ना तरी माझ्या डोक्याची शिर तडतडायची. जानकी, पुढे कसं होईल ग? अमृता, तुला सांगू का, नर्मदाताईंची खूप इच्छा होती की तुमच्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून. त्याने तुमचं लग्न लहानपणीच ठरवून टाकलं होतं. यांनीच मला सांगितलं हे. पण जानकी, अगं आता कुठल्या तोंडाने लग्न करू मी त्याच्याशी? असं का बोलतेस अमृता? त्याचं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय तर म्हणे प्रेम आहे, पण त्याला कळणार कसं की तुझं प्रेम आहे म्हणून त्याच्यावर? आणि काय सांगतेस तिला? खोटं सांगतेस की खूप मस्त मजा केली, हे केलं ते केलं? त्यापेक्षा सरळ सांगायचं ना, आय लव्ह यू आर्यन. मला नाही वाटत मी त्याला कधी हे सांगू शकेन. अगं मग एखादं पत्र पाठव, नाही तर मग SMS. माझ्या बाबतीत जे काही घडलंय त्यानंतर तू मला ऍक्सेप्ट करेल? काय झालंय तुझ्या बरोबर? काही नाही रे, उगीच काहीतरी भेड्यासारखे प्रश्न विचारू नकोस. जा तू, जाऊन अभ्यासाला बस. जा जा. कुठे गेला होतास आर्यन? अमृताला भेटायला. अमृताला का जानकीला? खरं तर दोघी नाही. पण तू समजतेस त्या अर्थाने नाही. हे बघ आर्यन, ज्याने त्या घराशी जवळीक साधली आहे त्यांचं वाईटच झालेलं आहे. आता वाईट दिवस पाहायची वेळ त्या घरावर आली आहे. जानकी तुझ्याशी का खोटं बोलली, का असं वागली?
हे सगळं तर डोक्यातनं काढून टाक. मम्मा, जानकी हा विषय माझ्यासाठी केव्हाच संपलाय. आर्यन, तू शिक्षणासाठी परदेशात जावं, तरच तू या सगळ्यातनं बाहेर येशील. तुला काय वाटतंय मम्मा? मी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करून फसलो म्हणून मी डिप्रेशनमध्ये वगैरे जाईन किंवा किंवा स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईन? नाही मम्मा. मम्मा, मला जीव द्यायचा नाहीये, घ्यायचा आहे. आर्यन, पुन्हा ते सगळं. जीव घ्यायचा आहे म्हणजे मी कुणाचा खून वगैरे करणार नाहीये. खरं तर एखाद्याला त्रास देण्यासाठी यापेक्षाही कुठली वेगळी पद्धत आहे का, हेच शोधतोय मी. तू नक्की कोणाला भेटायला गेला होतास? हे बघ मामा, जानकी एक बरी दिसणारी मुलगी आहे. बघता क्षणी आवडली मला ती. अशी मुलगी आपली लाईफ पार्टनर व्हावी असं कोणालाही वाटेल ना. पण काय करणार, तिच्या नशिबात तो म्हातारा पडलाय. तू हे सगळं मनाला का लावून घेतोयस? नाही मामा, मी का मनाला लावून घेऊ? जानकी नाही तर दुसरी कोणीतरी, या विचाराचा माणूस आहे मी. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. यू डोंट वरी. का उगाच त्याला बाहेर पाठवलंस? मला मला त्याच्याशीही बोलायचं होतं. तो इथे थांबला असता ना तर आणखीन 100 प्रश्न विचारले असते त्याने. ते जाऊ देत का? तू मला सांग, नक्की काय झालं? की अगं, माझ्या बाबतीत जे काही घडलंय त्यानंतर तुला असं वाटतं का तो मला ऍक्सेप्ट करेल? अमृता, आर्यन फक्त तुझ्यासाठीच दुसऱ्यांदा इथे आला होता. की अगं, मला त्याच्या प्रेमावर किंवा मैत्रीवर संशय नाही घ्यायचा आहे ग. पण मला माझीच लाज वाटायला लागली आता. अगं अमृता, जे घडलं तो एक अपघात होता. त्यात तुला लाज वाटण्याचं काहीच कारण नाही. आणि या सगळ्यातून तू पुन्हा उठून उभी राहिलीयस, हे कौतुकाचं नाहीये का? ते आपल्यासाठी ग, बाकीच्यांना त्याचं काय कौतुक असणार आहे? ते आपल्याला बाहेर पडल्याशिवाय नाही कळायचं. त्यासाठी पुन्हा माणसांमध्ये जावं लागेल. तुला पुन्हा पहिल्यासारखं वागावं लागेल. पण जानकी, तुला खरंच वाटतं तो मला ऍक्सेप्ट करेल? तुला काय वाटतं? मी आता कुठलाच विचार पॉझिटिव्हली नाही करू शकत. बरोबर आहे. तुला सगळं जगच तुझ्या विरुद्ध वाटणार. पण मी काय करू? अमृता, दोन्ही घरांमध्ये वाद चालू असताना सुद्धा आर्यन तुझ्यासाठी इकडे येतोय. त्याच्या येण्याची कदर कर. आपोआपच तुला त्याचं महत्व कळेल. जानकी, तुझ्या अशा बोलण्याने खरंच अंगात बळ येतं ग. पण पुन्हा एकटी पडली ना की पालथ्या घड्यावर पाणी. अमृता, तुझा आधार तुला स्वतःलाच बनावा लागणार आहे. त्याची तयारी कर. आणि आर्यनवरच्या प्रेमाला तुझा आत्मविश्वास बनव.
जानकी किल्लेदार. जानकी नरसिंह किल्लेदार. खूप मोठी जखम दिलीस तुम्हाला जानकी. आता या जखमांचं उत्तर नरसिंह किल्लेदाराच्या अख्ख्या खानदानाला फेडायला लावेन मी. तसंही त्याच्याबरोबर जुने हिशोब चुकते करायचेच आहेत मला. साहेब, अजून एक महत्त्वाचं बोलायचं होतं. अमृताताईंच्या किडनॅपिंगची चर्चा सगळीकडे चालू आहे. विशेष करून त्या किडनॅपरला आपण खूप मोठी रक्कम दिल्याची अफवा आहे. एका संध्याकाळच्या दैनिकामध्ये असंही छापून आलंय की अमृताताईंना सोडवण्यासाठी आपण 100 कोटी रुपये दिले म्हणून. वाकणीस, ज्या गोष्टीपासून मी लांब जाण्याचा प्रयत्न करतोय त्याच गोष्टींची तुम्ही मला आठवण का करून देताय? साहेब, खरं तर हा विषय काढायला मलाही आवडत नाही, पण या छोट्या मोठ्या अफवा दिल्लीपर्यंत पोहोचल्या. पक्षश्रेष्ठींचा फोन आला होता मला. 4-5 मिनिटं बोलले. म्हणजे थेट कोणी विचारत नाहीये, पण आडून आडून चौकशी करतायत. वाकणीस, तुम्ही काय बोलताय कळतंय मला. या सगळ्या गोष्टीचं गांभीर्यही कळतंय. सगळ्यांच्या डोळ्यात ते 10 कोटीच खटकतायत. तुम्ही एक काम करा, मोराजकरांना उद्या बंगल्यावर बोलावून घ्या. काहीही झालं तरी ते पैसे आपल्याला सापडायलाच हवेत. साहेब, आपण आपल्या पद्धतीने तपास करू शकतो. वाकणीस, अजून तुमच्या पद्धती संपल्या नाहीत वाटतं. मीडिया दुर्बीण घेऊन टपलाय. पोलिसांना इन्व्हॉल्व करा, म्हणजे सगळी चौकशी पारदर्शी राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परशू यात विनाकारण भरडला जातोय. सगळ्यांना असं वाटतं त्यानेच पैसे घेतलेत. जरा सूत्र हलवा पटापटा. ठीक आहे साहेब, मी आजच मोरजकर साहेबांना फोन करतो. येतो मी. नमस्कार मिसेस जानकी नरसिंह किल्लेदार. आठवण येत होती तुमची म्हणून सहजच फोन केला. चालेल ना? हां, चालेल ना. तुझ्या आवाजावरनं मला कळतंय जानकी, मी तुला फोन केलेलं तुला आवडलं नाहीये ना? हो बरोबर. तुमच्यात फक्त काम असलं तरच फोन करतात ना? नाही, तसं काही नाहीये. मग कसं आहे? हे बघ जानकी, तू मला म्हणाली होतीस की मी तुझ्याकडे अमृताची मैत्रीण म्हणून पाहावं. अमृताची मैत्रीण ती माझी मैत्रीण. पण तुम्ही किल्लेदार नाही हे विसरता की मैत्री ना ही अशी लादायची गोष्ट नसते. निखळ मैत्री एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. पण किल्लेदारांच्यात उत्स्फूर्त असं काही नसतंच ना. सगळंच आर्टिफिशियल, खोटं खोटं. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मैत्री कशी कोणी खोटी करेल? म्हणजे तू मला अजूनही तुझा मित्र समजतेस. ठीक आहे, उद्या आपण कॉफी प्यायला भेटतोय. ठिकाण तर आधीच ठरलेलं आहे, कॉलेज जवळचं कॉफी शॉप. नाही आर्यन, आपण असं बाहेर नाही भेटू शकत. का? आमच्यात मैत्रिणीला कॉफी प्यायला बाहेर भेटतात, त्यात गैर असं काहीच नाहीये. जानकी, तू मला तुझा मित्र समजतेस ना. मग उद्या सकाळी 11 वाजता आपण कॉफी प्यायला भेटतोय. बाय. आर्यन, काय ग, कसला एवढा विचार करतेस? आणि आज तो मुलगा येणार होता ना?
हो येऊन गेला तो. अमृता खूप खुश होती. तो गेल्यानंतर कितीतरी वेळ हसत होती ती. आत्याबाईंना तर इतकं बरं वाटलं की गाव जेवणाची तयारी केली त्यांनी. बघितलंस, ती सगळ्यांशी बोलतेय, सगळ्यांकडे बघून हसतेय, पण माझ्याकडे एकदा पाहिलं सुद्धा नाही. होईल सगळं ठीक, विश्वास ठेवा. त्या मुलाचे उपकार आयुष्यभर राहतील माझ्यावर. पण त्याला एक गोष्ट सांगून ठेव, त्याच्या आईने जर तिच्या वर्तमानपत्रातून माझ्या मुलीबद्दल एक अक्षरही लिहिला, माझ्यासारखा वाईट दुसरं कोणी नसेल. तसं काही होणार नाही.